नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट देतो. तलाठी भरती परीक्षेमध्ये जे घोटाळे झाले त्या घोटाळ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतक्या उमेदवारांची विद्यार्थी मित्रो उमेदवारी जाणार आहेत, यांची चौकशी होणार आहेत, कारण की यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केला आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची न्यूज आहेत. न्यूज शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो न्यूज आहेत. सरकार म्हणलं होतं की तुम्ही पुरावे सादर करा, ज्याच्यानंतर आम्ही भरती परीक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्र, त्या संदर्भात ही न्यूज आहेत. अजून या सरकारला काय पुरावा पाहिजेत. लातूरच्या एका सेंटरवरून कमीत कमी 200 बोगस तलाठी झाले आहेत. या सेंटर मालकचा पुतण्या एका जिल्ह्यात टॉपर आहेत, त्याच जिल्ह्यात त्याची बाची तलाठी आहेत. त्याचा एक मावस भाऊ तलाठी झाला आहे, एक भाचा तलाठी झाला आहे, तसेच त्याची लहान बहीणसुद्धा एका जिल्ह्यात तलाठी झाली आहेत. किती योगायोग आहे ना हा. तसंच या सेंटर मालकाच्या गावातील 7 ते 8 जण तलाठी झाले आहेत. काही मुले तर या सेंटरवर आधी कामाला होती, ती आता तलाठी झाली आहेत. हे सर्व आम्हाला माहीत होऊ शकते, तर सरकारला का नाहीत. एनी डिस्क हे सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा केला आहे. कमीत कमी 200 मुलांचं काम झालं आहे. यातील हे धाराशिवमधील 2 जण आहेत. आता तरी सरकारने डोळे उघडावीत आणि यावर एक न्यायालयीन SIT चौकशी बसवावी, तसंच सर्व सत्य समोर येईल. लवकरात लवकर ही भ्रष्ट तलाठी रद्द करून आणि 45 दिवसाच्या आत MPSC कडून ती करून घ्यावीत. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र यांनी हा पाठपुरावा केला आहे की कमीत कमी 200 उमेदवार हे फ्रॉड करून झालेले आहेत आणि एकाच घरातले भाचा, त्यानंतर बहीण, तर वेगवेगळे नातेसंबंध हे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र भरती झालेले उमेदवार आहेत. आणि ही न्यूज आपण सकाळी आणली होती विद्यार्थी मित्र. ज्या न्यूजनुसार आता उमेदवार हे खूप मोठ्या घोटाळ्यामध्ये अटकलेले आहेत आणि तलाठी भरतीची ही पण पुढं आहे. तर विद्यार्थी मित्र, पुढे काय आपण आहे वाचूया. धाराशिव येथील पहिले दोन्ही टॉपर यांना अटक झाली. त्यांनीसुद्धा लातूर येथील गुरु ऑनलाईन या सेंटरवरून पेपर दिला होता. सर्व घोटाळेबाज मुलांना एकच सांगणे आहे, सर्वांना अटक होणार, कोणालाही सोडणार नाही. शेवटपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे, ती नेहमी पाठपुरावा करत आहे आणि शासनाला वेळोवेळी सांगत आहे की अशा प्रकारे यांनी घोटाळे केले. आपण पुढे वाचूया. तलाठी भरती घोटाळ्यातील मोठी बातमी. तलाठी भरती घोटाळ्यात धाराशिव निवड यादीतील टॉपर उमेदवारांना अटक. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे तलाठी भरती घोटाळ्याचे काही धक्कादायक पुरावे होते. पुराव्यासहित आम्ही रीतसर तक्रार धाराशिव जिल्हाधिकारी माननीय सचिन ओबासे यांच्याकडे केली होती. आम्ही दिलेल्या पुराव्याच्या आधारावर आणि तांत्रिक तपासानंतर त्या उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहेत. पूर्ण तपास आता पोलीस करीत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी यांनी सदर घटनेची पोलीस तक्रार दिल्यानंतर सदर उमेदवारावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी आली आहे. एनी डिस्क सारखे तत्सम सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे दिले होते, पण इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देण्यात येऊ नये आणि आधी न्यायालयीन चौकशी समितीद्वारे घोटाळ्याचा तपास करावा अशी आपली मागणी आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र यांनी सुद्धा मागणी केली आहेत की आम्ही आता धाराशिवचे जे जिल्हाधिकारी आहेत यांना सर्व बातमी समजावून आता त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या उमेदवारावर. आणि हीच मागणी आहे विद्यार्थ्यांकडून की सगळ्या उमेदवारांना जेवढे घोटाळेबाज आहेत त्यांच्यातील कुणी पण सुटता कामा नये, सगळ्यांवर कारवाई होईल. कारण की प्रत्येकजण इथं कष्ट होतकरू विद्यार्थी आहे, त्यांचं काम व्हावं. ते तलाठी झाले तर काहीतरी चीज झाल्यासारखं होईल. हे विद्यार्थी घोटाळे करतात आणि तलाठी भरतीमध्ये यशस्वी होत आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये हे विद्यार्थी यशस्वी होता कामा नये.